ट्रॉफी ही अगदी आपण पाहतोय रायगड विभागातील मोठी नामांकित स्पर्धा याच मैदानामध्ये देखील भरवली गेली होती. इथे गिरी सिंगला पहिलाच बॉल ट्रॅकवरती राहुलचा पहिला बॉल फुल टस. इथे आपण पाहतोय झेल सोडला जातोय मैदानामध्ये. तर या बॉलवरती झेल पकडण्याची संधी आली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवरती आपण पाहिल्या चित्ताईच्या चपलाईने अर्णाच्या गतीने 2 धावा कंप्लीट. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलत असताना फलंदाज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल दोन्ही अंकावरती. सुरुवात चांगली राहिली आहे आसिफ या फलंदाजाची, कारण जीवनदान मिळाय. पुन्हा एकदा चुकी केली आहे. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू तुम्ही या मैदानामध्ये फेकू शकत नाही आहात. त्याचं उत्तर मोठ्या पटक्याने येणार हे सांगतोय मैदानामध्ये. लेट आला पण थेट आलाय हा षटकार. आठ धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती जर विकेट्स कदाचित मिळाली असती तर हा षटकार देखील बातला गेला असता. परंतु इथे आपण पाहतोय AK रॉयल संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग आली त्यांच्या बाट्याला आणि ते बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना कमालीची बॅटिंग करतर आसिफच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला षटकाराने. एकूण धावसंख्या पाहतोय 8 या अंकावरती. आता कमबॅक करावा लागेल. दोन्ही बॉल आपण पाहिलं त्याच पद्धतीने रिलीज केलं गेलं आणि दोन्ही बॉलवरती करतर अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाला. खोलवर पद्धतीचा बॉल. या बॉलवरती आपण पाहिला प्रति उत्तर देत असताना लगातारच्या 2 बॉलवरती ठोकले 2 षटकार. फलंदाज आसिफच्या बॅटमधला. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतर आपण या मैदानामध्ये पाहायला मिळाला. आसिफ या नावाचा बादल मैदानामध्ये गोंगावत असताना करतर अर्धशतक मैदानामध्ये आपण पाहिला सुहासच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. ऑलराऊंडर भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरंतर फायनलमध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पहिला सापडला. अजून एक लगातारच्या 3 बॉलवरती टोकला 3 षटकार. फलंदाज आसिफच्या बॅटमधनं दमदार बॅटिंग. अगदी आपण पाहतोय अपोजिट टीमवरती दबाव आणण्याचं काम मैदानामध्ये चालू आहे फलंदाज आसिफचा. तर लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल अगदी आपण पाहिला थोडासा खाली येण्याचा प्रयत्न राहिला. या बॉलवरती देखील षटकार. सव्वीस धावा.
लगातारच्या 5 बॉलवरती 5 षटकार करतात आसिफच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल. आता नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला आता एकच करायला हवं. एक धाव देऊन स्ट्राईकवरती आसिफ कसा येईल ना याच्याकडे खरं तर लक्ष केंद्रित करायला हवं. खरं तर ज्या बॅटमध्ये धाबा यायला सुरुवात झाली 32 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा तीच चुकी झाली. कॅप्टन खरं तर मैदानामध्ये आपण पाहतोय या ब्रॅव्हिट्यूड या टीमचा खरं तर कमालीची बॉलिंग राहिली आहे. संघाचा कॅप्टन आहे. अगदी संघ अडचणीमध्ये होता. पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या भरपूर धाबा येत असताना त्यानंतर आपण पाहिला दुसरं षटक आपण पाहतो मार्ग असतं आणि लगातारच्या 2 बॉलवरती 2 खरं तर कमालीचे बॉल फेकले गेले. याच पद्धतीने चेंडू फेकावा लागतील. अजून एक दमदार स्ट्रोक करत फटका सजवायचा होता तर तिथे आपण पाहतो प्रॉपर टायमिंग जुळलं जातं आणि षटकार या बॉलवरती आपण पाहायला मिळाला. या षटकाराने एकूण धावसंख्या पाहतोय तब्बल 38 या अंकावरती 87 धावसंख्येचा हाय स्कोर मैदानामध्ये पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. तो रेकॉर्ड मोडीत काढण्याचं खरं तर काम मैदानामध्ये चालू आहे. कमालीची बॅटिंग सध्या चालू आहे मैदानामध्ये. ती एके रॉयल या टीमची प्रत्येक फलंदाजाने 100% देत असताना आपण पाहतोय. इथे आपण पाहिला फॉलो थ्रोमध्ये कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. फॉलो थ्रोमध्ये हा चेंडू कॅरी केला गेला आणि धावसंख्या पाहतोय 38 असताना सध्याची घडी आपण पाहतोय बिनबाद अशी स्थिती मैदानामध्ये चालू आहे एके रॉयल या टीमची. यश भुजबल या अतिथी मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होताना आपण पाहतोय. तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतोय. मयंक सकपाल ॲडव्होकेट मयंक सकपाल यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती 39 धाबा धावफलकावरती तब्बल 20,000 खरं तर देणगी स्वरूपाच्या मध्ये आपण पाहतोय. त्याने 20,000 रुपये तब्बल त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी देण्यात आले. तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. 6व्या बॉलवरती असं वाटलं होतं टोकल 6 बॉल षटकारवरती आपण पाहतोय कमालीचा कमबॅक राहिला. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धाबा. खरं तर या ओव्हरमध्ये षटकार देखील आला आणि कमालीची बॉलिंग राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धाबा. अमीन आणि आसिफ अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसरा षटक मार्ग असता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणितला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल कोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला परंतु एकच धाव. आसिफ स्वतःवरती जिम्मेदारीने खेळ करताना पाहायला मिळेल. खरं त्याच्या बॅटमधला दाबा यायला देखील सुरुवात झाली आहे. तब्बल 32 या अंकावरती खेळतोय फलंदाज आसिफ आणि त्याचा साथी फलंदाज 8 या अंकावरती. म्हणजे कमालीची पार्टनरशिप राहिली आहे. 13 बॉलमध्ये 40 धाबा या मैदानामध्ये अगदी जमेची बाजू असेल एके रॉयल टीमसाठी. फुलटस नो बॉलचा इशारा या बॉलवरती आपण पाहिला. 1+6 एकूण 7 धाबा या बॉलवरती. या 7 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 47 या अंकावरती. 47 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक बॅट्समन खरं या मैदानामध्ये चमकत होता आणि त्या मैदानामध्ये आपण पाहिला गोलंदाजाची सुरुवातीला दादागिरी राहिली. त्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला आसिफ बॅटमन खरं तर कमालीची बॅटिंग करतोय. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि संधी आहे.
अजून एक या बॉलवरती आपण पाहतो आसिफ नावाचं बादल या मैदानामध्ये घोंगावत असताना कमालीची बॅटिंग मैदानामध्ये आसिफ सय्यद या नावावरती आपण पाहतोय कमालीची बॅटिंग राहिली. 50 धाबा कंप्लीट, 53 धाबा धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना खरं तर कमालीची बॅटिंग राहिली ती आसिफ सय्यदची. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 44 धावसंख्येवरती खेळतोय. नऊ बॉल 44 धाबा, 10 बॉल मध्ये 50 धाबा कंप्लीट केल्या जातील का मैदानामध्ये. वैयक्तिक विचार करायला गेलं तर आसिफ सय्यद कमालीची बॅटिंग करतोय. तर फार कमी वेळा आपण पाहतोय 50 धाबा 10 बॉल मध्ये कमी खेळाडूने पूर्ण केलं. इथे मैदानामध्ये बॅटचा स्पर्श, क्षेत्र खाली अगदी आपण पाहतोय या बॉलवरती देखील चौकार, प्रत्येक बॉलवरती आक्रमण. 48 धाबा संख्येवरती खेळताना फलंदाज आसिफ सय्यद पाहायला मिळतो. या चौकाराने एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती 57 धाबा, भली मोठी धावसंख्या पाहतोय धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ, 2 धाबा करतर दूर असेल अर्धशतकापासून. वैयक्तिक विचार करायला गेलं तर आसिफ सय्यद इथे अगदी खांद्याचा वापर, टप्पा पडल्यानंतर उचली दिली तर भरपूर प्रतीक्षा केली या गोलंदाजाने आणि अखेरता आपण पाहतोय यशस्वी डॉट चेंडूची समाप्ती होत असताना बऱ्याचशा वेळानंतर इथला कमबॅक करावा लागेल, अन्यथा तुम्हाला दुसऱ्या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. 87 धाबा आपण पाहिला हाय स्कोर, तो रेकॉर्ड मोडला जाईल का मैदानामध्ये. आसिफ नावाचा वादल या मैदानामध्ये आपण पाहतोय घोंगावत असताना कमालीची बॅटिंग राहिली. त्याच्या बॅटमध्ये मोठमोठे पटके येताना जवळून पाहिलं. हेलिकॉप्टर लँड करायचं होतं या बॉलवरती. 49 धाब्यांवरती अजून देखील तुम्हाला 1 धाब्याची वाट पाहावी लागेल. आता संघर्ष करताना पाहायला मिळाला. प्रथमेश भुजबल यांना विनंती करतो या आपण अगदी आम्हाला तुमची सहकार्याची आजच्या दिवसामध्ये खूप अपेक्षा आहे. आजचा आमचा लाडका भाऊ आहे. कदाचित आम्हाला 1500 रुपये आले असते तर तुम्हाला देखील आम्ही त्यातले 750 रुपये दिले असते. प्रति त्या फटका चांगला या बॉलवरती टोकलाय षटकार. अगदी प्रत्येक फलंदाज 100% करतर इफेक्ट दाखवत असताना अगदी माहिती आहे साथ देणं क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाला खूप महत्वाची असते. पार्टनरशिप करतर निखिल दादा भरपूर स्ट्रॉंग झाली आहे. एकूण धावसंख्या पाहता धावफलकावरती तब्बल 64 धाबा. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार आल्या मला हरकत नाही मित्रांनो, कारण खेळ देखील त्याच पद्धतीने राहिला. कौतुकास्पद कामगिरी त्यावेळी होत असते तुमच्याकडनं करतर अपसुकाच टाळ्या वाजल्या जातात तुमच्यासाठी. 49 धावसंख्येवरती खेळताना फलंदाज आसिफला आपण पाहतोय अजून देखील 1 धाव अर्धशतकापासून वंचित असेल. ती 1 धाव या मैदानामध्ये पूर्ण करून काय MS धोनी स्टाईल षटकाराने करतर अर्धशतक पूर्ण केलं जाईल का. अगदी रेकॉर्ड असेल गुड मॉर्निंग वाल्यांचा 107 धावा, तो रेकॉर्ड मोडला जाईल का. खरं तर आपण पाहतो धावसंख्या धावफलकावरती 64 धावा. बॉल ऑन ट्रॅक वरती संघाचा कॅप्टन अर्थातच आपण पाहतोय निलेश. जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. अर्धशतकी इथे केली साकारली जाते. जर्सी क्रमांक 45 अर्थातच आपण पाहतो रोहित शर्माचा फॅन मैदानामध्ये आग ओकत असताना अर्धशतक त्याच्या नावावरती. आजच्या दिवसामध्ये दुसरा शतक आपण पाहतो अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिला तो खेळाडू आसिफ सय्यद. कमालीची बॅटिंग 51 धावा ज्याच्या बॅट मधला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचतो 66 या अंकावरती. कमालीची बॅटिंग. जरा बॅट भरून करतर प्रेक्षकांचं मानवंदना स्वीकारा. बॅट उंच करा करतर. अर्धशतक फार कमी पाहायला मिळत असतं, परंतु आपण इथे मैदानामध्ये पाहिलं 2 अर्धशतक या मैदानामध्ये पाहायला मिळालं. या बॉलवरती गती कमी केली, परंतु कॅप्टन आपण खरं तर मैदानामध्ये नेहमीच
चांगले गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिली ओव्हर देखील त्याच्या नावावरती राहिली. 7 धाबा त्या ओव्हरमध्ये आल्या. या ओव्हरमध्ये देखील कमालीची बॉलिंग राहिली. कमबॅक. आज कदाचित कोणाचा तरी वाढदिवस या मंचावरती साजरा केला जाईल. यश भुजबलचा आज वाढदिवस आहे. इथे फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. आला स्लॉट मध्ये तसा बाजूला बाजूच्या प्लॉट मध्ये ठोकतोय षटकार आसिफ सय्यद. यश भुजबल कदाचित आज महाशिवरात्री नसती ना तर आज जल्लोष वेगळा असता. अफाट खर्च करत तर खर्चाला कधी घाबरत नाही. अगदी भुजबल म्हटलं तर नेहमीच दानशूर नेतृत्व खरं तर आपण नेहमीच त्यांना पाहिलं जातं. परंतु निखिल दादा हरकत नाही आहे. बॉल बहात्तर धाबा धावफलकावरती. प्रत्येक फलंदाज आपण पाहतो, प्रत्येक गोलंदाज थोडासा मागडा ठरत असताना अगदी आपण पाहतोय बॅटचा स्पर्श. प्रत्येक बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील आपण पाहिला अगदी ताकदीपेक्षा युक्तीचा वापर मैदानामध्ये करत असताना आसिफ सय्यद या फलंदाजाला कमालीची बॅटिंग राहिली. या चौकारानं एकूण धावसंख्या पाहतो 76 या अंकावरती. 76 धावा धावफलकावरती. अजून देखील 8 बॉलचा खेळ बाकी आहे. कदाचित 105 107चा दादा रेकॉर्ड मोडेल आज ज्या पद्धतीने खेळ चालू आहे. परंतु इथे आपण पाहतो स्वतःवरती नाराज आहे. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाले. 78 धावा धावफलकावरती. अजून देखील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 78 धावा धावफलकावरती. थोडासा नाराज आहे खरं तर आपण पाहतो मैदानामध्ये ब्राउटूट हा संघ. इथे आपण पाहतो या बॉलवरती शेवट गोड करत असताना 78 धावा धावफलकावरती. नितेशने खरं तर कमबॅक करून दिला. या ओव्हरमध्ये देखील कमालीची बॉलिंग राहिली. 16 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा. चौदा धाबा. ज्या दोन गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 धाबा, या ओव्हरमध्ये 14 धाबा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सोहम. ताकदीचा प्रचंड वापर. या बॉल वरती धावा मिळतील 8 डझन. ठोकलाय षटकार. त्याला बॉल आला आतमध्ये. बॉल आतमध्ये आलाय. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 84 धाबा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अगदी पार्टनरशिप भरपूर स्ट्रॉंग झाली आहे. पार्टनरशिप आपण पाहतोय 84 धाबा फार कमी पाहायला मिळतात. इथे पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कमबॅक राहिला. या गोलंदाजाची खरं तर या बॉलची भरपूर प्रतीक्षा करत होता. अखेरचा आपण पाहतोय तो प्रवास संपला जातोय. पहिला बॉल आपण पाहिला षटकार. दुसऱ्या बॉलवरती लगेचच कमबॅक राहिला गोलंदाज. अजून एक खोलवर पद्धतीचा बॉल. भन्नाट वेग खरं तर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं या बॉलवरती. चला आपला त्यावेळेस स्ट्राईक चेंज नसेल. सोहम कमालीची बॉलिंग. पहिल्या बॉलवरती षटकार बघलता. खूप चांगला खेळ राहिला. 84 वरती आता थांबावं लागतंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 86 धाबा ही स्कोर आहे. 47 धाबींचा टार्गेट ठेवला गेला. तो मात्र सामना पराभव स्वीकारावा लागला.
फटका बसला, झेलची संधी कॅप्टन टीमचा आपण पाहतोय, झेल खाली पकडला जातो, झेल अखेरता पहिला फलंदाज स्पर्धेचा प्रवास करताना पाहायला मिळेल अमीन. चौऱ्याऐंशी वरती एक पहिला षटकार करत उरगलता. खूप चांगली बॉलिंग राहिली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय एक रॉयल टीमला पहिला झटका, पहिला हादरा. सोहम कमालीची बॉलिंग राहिली आहे सोहमची. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिला थोडासा वर्चस्व ठरत होता, महाग ठरत होता आणि फलंदाज आपण पाहतोय अखेरता विकेट जाताना पाहिली. फटका चांगला आल्या आल्या षटकारानं आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर कडे तर पाहायला मिळाला. टीम 1 के रॉयल टीमचा 90 धावा धावफलकावरती. 90 धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रत्येक फलंदाजाने खरं तर आपण पाहिला प्रभावित करताना पाहायला मिळाला. आल्या आल्या षटकारानं फलंदाज आपण पाहतोय सोहेलने षटकारानं सुरुवात केली आहे. अजून एक लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. इथे आपण पाहतोय सोहम वरती आक्रमण होत त्याचं नव्हतं झालं खरं तर पहिल्या सत्राचा डाव संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 96 धावा बनवायच्या 30 बॉल मध्ये 97 धावा. हे ऐकवण्यासाठी जाऊया प्रथमेश सर. आमचे बंधू यश भुजबळ यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करायचा आपल्याला. महाशिवरात्रीच्या दिवशी आज यश भुजबळ यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या तुला यश खूप खूप शुभेच्छा. ए बाबा मी हॅपी बर्थडे टीव्ही बघतो. ऋग्वेदजी कानपिळे, मनोज पवार आणि प्रथमेश कुतळे यांना विनंती करतोय यशचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. या लवकर. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. यश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यस चलो. Birthday to you, happy birthday to you, happy birthday to you.